हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. बाबा, तुम्ही काय केलंय पण रात्री मला सांगा. तुमच्यामुळे ना बिलकुल झोप झाली नाही. तुम्ही एकदम भयंकर घोरत होते डायरेक्ट. ती आमची चूक आहे. बाबांनी आधीच वॉर्निंग दिली होती की तुम्ही पुढे जाऊन झोपा, मला सांगायचं नाही. नंतर तुमची झोप पूर्ण झाली नाही नसेल झाली ते मी जबाबदार नाही आहे. पण ठीक आहे, उठून गेले ऑल रेडी. मग आपण यूट्यूबच्या इव्हेंटसाठी जायला ऑलरेडी आहे. मुंबईला जायचं आहे. इथून आपल्याला 2.5-3 तास कमीत कमी लागतील. 10 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आपण. 7:30 वाजलेत आता. देवपूजा वगैरे झाली, देवाच्या पाया पडून झाले. कोणी मला म्हणणारच नाही मी यूट्यूबच्या इव्हेंटला चाललो, बिकॉज मी बॅग पण घेऊन चाललो. मी हे उशी आणि पांघरायला घेऊन चाललो. माझे शूज पण घेऊन चाललो, बिकॉज ड्राईव्ह करताना ना मला कम्फर्टेबल असं बसायला आवडतं. म्हणून मी चपला घालेल. तेव्हा चप्पल मी तिथं काढून घेईल पोचल्यावर, आणि त्याच्यानंतर शूज घालेल आणि जॅकेट वगैरे पण काढून घेईल. ड्राईव्ह करताना त्याची गरज नसते. ते बघू आपण. AC वगैरे लावला तर मग जॅकेट पण राहू देईल. बट अरे यार, आपली गाडी तिकडे आहे. ती थार इथं आहे. थार आपण घेऊन नाही जाणार, बिकॉज थारमध्ये आपल्याला अजिबात झोपता येत नाही. आणि कम्फर्टेबल थोडंसं लॉंग ड्राईव्हसाठी एवढं नाही आहे. पोरं गेलो का मजा पण येते. बट आता कसे सगळे दमलेत, कोणाला झोपायचं असेल तर किया बेस्ट आहे. तर आपली किया दुसऱ्या पार्किंगमध्ये लावली. तिकडनं गाडी घेऊ आणि मग लगेच निघू. पहिला ब्रेक आमचा, आणि तो पण सगळ्यात आवडता ब्रेक. आवडतं यासाठी म्हणतो बिकॉज तिथं आम्हाला खायला भेटेल खूप चांगल्या वस्तू. आणि मागं वाव, एक नंबर वातावरण झालं. लोणावळ्याला जेव्हा आम्ही येत होतो ना, एक नंबर तिथं पण पावसाचं वातावरण होतं. ढगबिगा असे आपल्या गाडीचा अवतीभोवती फिरत होते. आणि जेव्हा आम्ही मम्मीसोबत ते रिसॉर्टला गेलो होतो, मला माहिती खपोलीमध्ये आपण नाश्ता करायला गेलो होतो. एकदम भंगार नाश्ता होता. आम्ही दरवेळेस नाश्ता इथं करतो, पण त्यावेळेस आम्हाला टर्न घ्यावा लागला म्हणून आमचा नाश्ता मिस झाला होता. पण यावेळेस नाश्ता मिस नाही होणार. नाश्ता करून आपण मुंबईला जाऊ. आणि मुंबईचं जे यूट्यूब ऑफिस आहे, गुगल ऑफिस म्हणा, यूट्यूब ऑफिस म्हणा, काही म्हणा, तिथं पण इतकं भारी गोष्टी असतात खायला. ॲटमॉस्फिअर मस्त असतो. एवढे मोठमोठे युट्यूबर असतात. मजा येऊन जाते. झाला आपला ब्रेकफास्ट वगैरे. आणि आता मी चाललोय ढगात. मी झोपणार आहे. दादा गाडी चालवतोय आणि मला उठवून देतील जेव्हा आपण म्हणजे पोचून जाऊ BKC ला, गुगल ऑफिसला. तेव्हाच उठेल. मी थोडा आराम करून घेतो, बिकॉज रात्री माझी ना प्रॉपर झोप नाही झाली तेवढी. थंडीमुळे मला इतकी जोराची सुचवायला ते आपलं ते सगळं झालंय. आता मी व्हिडिओ वगैरे कुठे शूट करणार नाही, बिकॉज व्हिडिओ शूट करायला अलाव नाही गुगल ऑफिसला. नंतर तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता, पण सगळं झाल्यावर जेव्हा मला टाइम भेटेल, जेव्हा मला व्हिडिओ शूट करता येईल तेव्हा व्हिडिओ शूट करतो. आता जातो मध्ये, इव्हेंट अटेंड करतो आणि मग जे काय असेल तुमच्यासोबत गप्पा निवांत मारतो. पण हे जे 5 जेव्हा भेटतं ना, एक वेगळीच फिलिंग असते. दीपक महाजन, गुगल, गेट्स, चलो जाऊयात आता. आपली गाडी लॉक झालेली आहे. दादा आलेला, आता लॉक उघडला आणि आता आम्ही चाललो, बिकॉज इथं नो पार्किंग आहे. खूप मोठी फाईन बसली. असो, आपण आता डायरेक्ट निघू आणि पुण्याला जेव्हा पोहोचू तेव्हाच भेटू, बिकॉज इव्हेंट झाला, सगळं झालं आणि मजा येऊन गेले. ठीक आहे, गुड जॉब. गाडीत पर्यंत घेऊन आला. बट त्याला इथं पार्किंगमध्ये लावतात नाही. मला सांगतोय तू लावून दे पार्किंगमध्ये. आता मी पार्किंगमध्ये लावेल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला बोललो तू जा सगळं सामान घेऊन. का तुला माहिती का रोहित, की का सांगितलं मी त्याला जायला ना आपण का थांबलोय? चहा प्यायला. कारण की पूर्ण मुंबईमध्ये आम्ही एवढं म्हणजे इव्हेंट झाल्यानंतर पण थांबलो, बघितलं, कुठंच आम्हाला चहा भेटला नाही. आणि आल्यानंतर म्हटलं पहिलं चहा पिऊ द्या, माझं डोकं असं दुखायला लागलंय. मला चहाची चुस्की मारू द्या. खूप जास्त मिस करतो. सकाळपासून आपण एक पण चहा पिला नाही ना. एक पिलाय, हा सॉरी, आम्ही वडापाव खायला नाश्ता करायला थांबलेलो, तिथं पिला होता, पण तो पण खूप जास्त गोड होता. एवढा चांगला नव्हता. म्हणून मला एवढं चहाचं असं हे झालं की उतरताच मी तर चहा प्यायला आलो. याला म्हणतात ना चहा. वाव. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. याला नेक्स्ट डे नाही म्हणता ना, बिकॉज जो मुंबईचा तुम्ही मागचा पार्ट बघितला ना, तो परवाचा होता. आणि काल माझं ऑफिस होतं म्हणून मी काही शूट नाही केलं. ऑफिस कामं करत होतो. आणि आज सुट्टी आपल्याला. सॅटर्डे संडे 2 दिवस फुल आपण ब्लॉग करणार आहेत. खूप सारे प्लॅन करणार. त्याचा आधी मला माझा अवतार ठीक करायचा आहे. आज काही करून आपण अवतार ठीक करू. याचं सगळं जंगली झालोय मी, त्याला नीट करू जरा. ही पोरगी इतकी जास्त आगाव आहे ना. आता मी जातो ना, मला ऍक्टिंग करून ती म्हणते चल तू निकल पहिली पुढचे निकल. चोनी देऊ तुला, देऊ नो देऊ. हा, माझे नाव नाही घ्यायचे सकाळ खूप ऍक्टिंग. आजकालच्या डिजिटल जमान्यामध्ये पेपर वाचणारे खूप कमी लोक राहिलेत. जसं की आमचा अंकुर भाऊ आहे. म्हणजे आहेत भरपूरशे लोक, मी डिनाय नाही करत, भरपूरशे लोक अजून पण पेपर वाचतात. पण आपल्या घरात जर तुम्ही बघाल ना, आधीपेक्षा खूप कमी झालं असेल. म्हणजे खूप जास्त कमी. मी
आता एवढ्या दिवसांनंतर पहिल्यांदा बघतो की कोणीतरी पेपर घेत आहे माझ्या समोर. किती दिवसापासून चालू आहे तुझा पेपर वाचणं? का नेहमीपासून? पप्पा वाचतात ना? मला म्हटलं तू नसेल करत, कारण की यंग पोरं सगळे डिजिटलला असे अटॅच झालेत, सोशल मीडियाला एवढं अटॅच झालेत ना, तर पेपर आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं वाचणं नाही होत. मला माहिती होतं आतून, म्हणून मी विचारलं, म्हटलं तरी एकदा कन्फर्म करून घेऊ. तर त्यांचे जे बाबा आहेत ते घरी पेपर वाचतात. किती यंग पोरं घरी पेपर वाचतात कमेंटमध्ये नक्की लिहून जा. त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडनं. वाजून गेलं 12:30 आणि आपण आता चाललो हेअरकट करायला. बिकॉज मागच्या 2.5 महिन्यापासून मी माझं हेअरकट केला नव्हता. आणि मागच्या 2.5 महिन्यात एक गोष्ट मी रिअलाईज केली की मला मोठी केस चांगले दिसतात असं मला स्वतःला वाटतंय. मला माहिती नाही बाकीच्यांना वेगळं वाटत असेल, पण मी असा विचार केला चाललोय ना, मी पूर्ण कट नाही करणार, बारीक वगैरे नाही करणार, छोटे छोटे कट करेल आणि जरा सेट करून येईल, म्हणजे जेणेकरून मी माणसात दिसेल, जरा बरा दिसेल. आणि हा दुपारचा टाइम परफेक्ट आहे. दुपारी काही आपल्याला कुठे जायचं नाही बाहेर, उन्हात आपण कुठे जाऊ पण नाही शकत. पावसाचे दिवस येऊन गेले तरी पाऊस देवबा कुठं आहे तू? पाऊस काय येत नाही माहिती नाही. पावसाळ्याच्या दिवसात ऊन एकदम भयंकर लेवलचं आहे. बघा इथं दिसतंय तुम्हाला, एकदम ऊन आहे. म्हणून आपण थार घेऊन जाणार आहेत. आपली एक राईड पण होऊन जाईल, मस्त फिरून पण येऊ आपण आणि हेअरकट पण करून येऊ. सो 1-2 कामं होऊन जातील आणि संध्याकाळी बघू काहीतरी प्लॅन करू आपण. आणि मागच्या 2.5 महिन्यात मी इतक्या साऱ्या गोष्टी शिकलो ना. आणि अजून एक अपडेट सगळ्यात महत्त्वाची, माझ्या ब्लॉगमध्ये खूप सारे लोक नवीन दिसतील, खूप सारे जुने लोक दिसणार नाही किंवा XYZ. त्याच्यावर क्वेश्चन करू नका, बिकॉज ते तुम्हाला कुठेतरी पुढच्या स्पेशल ब्लॉगमध्ये समजून जाईल. मागच्या 2.5 महिन्यात खूप काही गोष्टी शिकलोय, स्वतःसोबत टाइम स्पेंड करून खूप साऱ्या गोष्टी रिअलाईज झाल्यात. आणि येस, मी तो माझा एक्सपिरियन्स तुम्हाला लोकांना शेअर करणार आहे. ट्रस्ट मी, खूप तुम्हाला पण कामात येईल तो. आणि जे स्वतःहून अशा गोष्टी शिकतात ना लॉंग टाइम, त्यांच्यासाठी त्या गोष्टी खूप कामात येतात. मला जसं जसं आठवेल ना, मला खूप साऱ्या गोष्टी कधी कधी शेअर करायच्या असतात, पण मी विसरून जातो. त्यावेळेस मी शूट करत नाही, पण नंतर विचार करायला जातो तर मला आठवत नाही. पण ट्रस्ट मी, मागच्या 2.5 महिन्यात खूप सारा एक्सपिरियन्स गेन केला जो मला आयुष्यभर कामात येणार. असो, हे आपण लेक्चर असू द्या, जे काही बोलवचन असू द्या, आपण ते नंतर जसं जसं आठवेल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आपण हेअरकट करून कुठे जायचं तुम्हाला? रावेतला. बसा बसा, एकाने मागे जा, दोघांनी मागे जा. मी या पोरांना लिफ्ट का दिली ना त्याचं रिझन पण आहे, मी सांगतो तुम्हाला. रावेतला कुठे जायचं तुम्हाला? अयो काय रे, काय काय सादर बघते नाही, काय काय कांड करून आलेत खरं सांग. नाही रे, तुझ्या घरचे नाही बघणार, पण तुम्ही एवढं घाबरता काय? काय करायला चाललं तुम्ही? पोहायला? मग चांगली गोष्ट आहे ना. अरे घरची नाही बघणार हा ब्लॉग. मी पण सेम यांच्यासारखा होतो, स्कूल बंक करून. नाही रे, हा तुम्ही शाळेत जाऊन आले, आज सुट्टी, मला माहिती आहे. मी माझं सांगतोय, मी तुमचा एवढा होतो ना लहान तेव्हा पण असं स्कूल बंक करून मी जात होतो पोहायला. हा, मी युट्यूबर आहे. मला स्वतःला दिसेल ते. नाही तुमच्या फादरला नाही दिसणार. फक्त दीपक महाजनला दिसतं, त्यांचे जे मित्रमंडळी आहेत दीपक महाजनचे त्यांना दिसेल ते. डोंट वरी. काय नाव आहे तुमचं सगळ्यांचं? माझं नाव विकास आहे. हा, माझं नाव पृथ्वीराज. आयो आणि तुझं रे? अरे चुकीचं नाव सांगताय सगळ्या. अच्छा, खरे नाव आहेत. थँक्यू बाय बाय बाय, एन्जॉय. पोरं तिथं समोर दिसतंय ते, बघा इथं दाखवतो मी तुम्हाला. ते डॅम म्हणत होते, आता मला डॅम आहे का काय ते माहिती नाही, पण तिथं खूप सारे लोक पोहतात. मी याच्या आधी पण बघितलंय. तर तिघ पण छोटे छोटे पोरं मस्त आहे बघा, इथून खाली जातात हे बघा, दिसले मस्त. आता जातील, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मज्जा आहे. आणि मी त्यांना समजू शकतो घरचे आपल्याला कसे रागवतात बघ, बिकॉज या फेज मधनं मी पण गेलोय. आणि आता ते जातील, मस्त मजा करतील, फ्रेंड्स लोक मस्त स्विमिंग करतील, पोहतील आणि येतील. भारी वाटलं त्या सगळ्यांना भेटून आणि गप्पा मारून त्यांच्याशी. आता आपण जाऊया कट करायला, मजा येऊन जाते. असे मध्ये मध्ये भेटतात ना लोक. आणि मी असं सहसा कोणाला देत नाही लिफ्ट वगैरे, किंवा मोठे लोक असले तर त्यांना पण देत नाही. पण असे छोटे पोरं दिसले तर मला माहिती त्यांची एक्साइटमेंट खूप जास्त असते. आणि गाडीत बसल्यानंतर ते विचारत होते, काय दादा, कसं दादा, हे दादा, ते दादा. आणि आधी त्यांनी खोटं नाव सांगितलं. मी त्यांना म्हटलं पोलीसमध्ये तुम्हाला सगळ्यांची डिटेल्स ऑटोमॅटिक काढून घेईल म्हटलं. ते घाबरत होते आधी. मग त्यांनी खरं नावं सांगितले, कुठल्या शाळेत जातात, काय जातात, अभ्यास करतात, सोमवारपासून हे होणार आहे ते होणार आहे. बरं वाटलं, वा. मी आलोय प्राधिकरण एरियामध्ये, निगडीमध्ये येऊन गेलो ऑलमोस्ट. आणि इथे ना पार्किंगचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यात गाडी लावता येत नाही. तर आपण आहे ना तिथं गाडी लावली आपली. एक होता, एक आपला यंग पोरगा होता, त्याला म्हटलं बाई इथं गाडी लाव का? तो नाही लावा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. त्याचंच घर होतं. तो बोलला परमिशन भेटली, आता आपल्याला गाडीचं टेन्शन नाही, बिंदासपणे आपण पार्क करून दिली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला इथं मोठमोठी झाड आहेत. आणि तुम्हाला फक्त इथं नाही, अख्ख्या रस्त्यावर दाखवतो.
पूर्ण रस्त्यावर सावली भेटेल तुम्हाला आणि इतकी भारी फ्रेश हवा ना. हे बघा इकडे बघा, या साईडला पूर्ण झाड आहेत, मोठमोठी झाडं. या साईडला बघा पूर्ण झाड आहेत. सो झाडांचं महत्व हे. खाली बघाल तर एकदम सावली आणि फ्रेश हवा. डरत हेअरकट एक नंबर झाला, मजा येऊन गेली. आणि आता मला स्वतःकडे बघून बरं वाटतंय. बिकॉज मागच्या 2.5 महिन्यापासून मी कुठलाही हेअरकट केला नव्हता. 2.5 नाही 3 महिने झाले होते. त्याचा आधी हेअरकट केला होता मी. कुठल्याही प्रकारचा हेअरकट नाही. मी बीएड केली होती 1-2 वेळेस, बिकॉज मला माझे इंटरव्ह्यू चालू होते, खूप साऱ्या गोष्टी चालू होत्या, तेव्हा करावं लागायचं. पण हेअरकट मी अजिबात केला नव्हता. आता जरा मी माणसात दिसतो आणि मी पहिलं काय करेल, घरी जाईल, आंघोळ करेल आणि आईला कॉल करेल, आईला दाखवेल. बिकॉज आई मला रोज रागवायची की काय हे काय जंगली अवतार करून बसलाय तू, जरा जा, जरा स्वतःला बघ, स्वतःकडे लक्ष दे. आज मी आईला प्राऊडली कॉल करेल आणि आईला म्हणलं आई माणसात दिसायला लागलोय मी. आणि म्हणून मी ह्या एक रिझनसाठी माझे हेअरकट मी कुठेच कट करत नाही. मला जरी लांब होत असेल, इथून आपलं घर 8 किलोमीटर आहे, एवढा लांब येतो मी फक्त हेअरकटसाठी. आणि मागच्या कित्येक वर्षापासून मी यांच्याचकडे येतोय. मजा येऊन जाते. माझे चांगले मित्र पण आहेत आणि मला फुल असं ट्रस्ट आहे. मी काहीच सांगत नाही त्यांना कसे करा काय करा, बसून राहतो ते त्यांच्या हिशोबाने करतात आणि तशीच मजा येते. पोरं मला रिलेट करू शकतील आणि पोरांना हे 100% ऍग्री करतील ते. असो चला जाऊयात घरी, मस्त चहा वगैरे पण पिऊ आणि मला भूक पण लागून गेली, काहीतरी खाऊयात घरी जाऊन आणि मग निवांत भेटतो. जे काही प्लॅन असेल तुम्हाला समजून जातील, बट ते सगळं घरी गेल्यावर. मला माहिती नाही आंघोळ केल्यानंतर मी असं शर्ट का घातलंय आणि असंच वाटलं की इस्त्रीचे कपडे घालून असं रेडी व्हायला पाहिजे आणि असं बसायला पाहिजे. कधीपासून इथं बसलो होतो, मोबाईल टाइमपास करत होतो मी आणि मला माहिती नाही दादा कुठे गेलाच नाही, कुठे गेली. मी असं खाली बघतोय कधीपासून आणि आता एक फोन आलेला म्हणून मी तसं उभं राहून असं फोनवर बोलतो आणि गप्पा मारतो, इकडे बघत होतो. अचानक माझं खाली लक्ष गेलं आणि ऑटोमॅटिक इतकं बरं वाटलं असेल मला, इतकं खुश झालं मी, ऑटोमॅटिक स्माईल आली. का तर तुम्हालाही दाखवतो का. हे माझे 2 अनमोल रतन दिसतात तुम्हाला समोर. शोनी आता लक्ष गेलं दादा समोर, किती मग्न होता तो फोन मध्ये. माहिती नाही बट मला खायची खूप जास्त इच्छा होते बाहेरचं, जसं की पाणीपुरी, वडापाव असं काहीतरी असू द्या. पण जाताना दिसलं मला पहिलं पाणीपुरी, म्हटलं पाणीपुरी खाऊयात. मी माझ्या मित्रांसोबत बाहेर होतो, मला घरी लवकर यावं लागलं. आपली जी थार आहे ना इथे दुसऱ्यांचं पार्किंग मध्ये लावायची. याचा अर्थ तुम्हाला समजतोय का, लाखो करोड रुपये द्या फ्लॅट घ्यायला. याचा आधी पण मी बोललोय माझा ब्लॉग मध्ये खूप, पण आपल्याला एकच पार्किंग भेटते. आपण आता भरपूरशा गाडी घेऊ शकतो, म्हणजे 2-3 गाड्या घरात घेऊ शकतो. आता 2 आम्ही 3 भाऊ आहेत, 3 गाड्या आपल्या घरात असू शकतात, पण पार्किंग एक. गाड्या लावायचं कुठं, तर हा प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठा पुणे आणि मुंबई यासारख्या सिटीमध्ये. कधी कधी असं वाटतं की एवढे लाखो करोड रुपये खर्च करून जर आपल्या गावी घर बांधलं, बंगलो बांधला, अशा डायरेक्ट 10-12 गाड्या पार्क होतील, एवढी मोठी जागा भेटेल आपल्याला. पण इथं एक गाडी, त्यात 2 व्हीलर पण येत नाही. 2 व्हीलर कुठेतरी जुगाड करून राहावं लागतं. तसंच ह्या दुसऱ्या गाड्या पण आपल्या ज्या आहेत त्या पण दुसऱ्यांच्या पार्किंगमध्ये लावाव्या लागतात, ज्यांच्याकडे मोठी गाडी नाही आहे. सो ते ॲडजस्ट होतं. जर त्यांच्याकडे पण राहील तर मग कल्याणच आहे. मला नाही माहिती मग कुठं पार्क करायची आणि कुठं गाडी लावायची. हे बघा आमचा आलो. काय आणलं तू, किती थंड आहे ते, बापरे. डायरेक्ट हे बघा, डायरेक्ट बर्फ जमला त्याच्यात, बर्फ फ्रीज मधून काढून आणलं तिने आणि तिला लावायचं आहे असं. ठेवून ये तिथं, जा ठेवून ये, परत ठेवून ये. आता वाजून गेलेत, घड्याळ नाही माझ्याकडे, पण 12:30 वाजून गेलेत. मॅच बघत बघत मॅच पण संपली, मॅच जिंकलो आपण, मजा येऊन गेली. बाहेर गेलो होतो मित्रांसोबत, जरा सोडा वगैरे पिऊन आलो आणि म्हटलं आता आपला ब्लॉग एंड करायचा राहिलाय, एंड करून देऊ. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. म्हणजे 2 दिवसाचा कंबाईन ब्लॉग आहे, तर प्लीज लाईक करून जा, कमेंट सोडून जा आणि सगळ्यांना हातपाय जोडून अशी विनंती, सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब कराल तर 100K लवकर होतील आणि मग आपण 100Kचं सेलिब्रेशन करू अँड ऑल. आणि मला कन्सिस्टन्सी राहायला जरा हिंमत भेटेल, ताकद भेटेल, काही म्हणा, पॉझिटिव्हिटी भेटेल. सो ते मी करू शकेल. प्लीज डू सबस्क्राईब, एकदम फुकट आहे, फ्री आहे, एक क्लिक करायचं आहे, बाकी काही नाही. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. प्लीज डू सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही, ते लाल बटन दाबून द्या, नोटिफिकेशन ऑन करून घ्या, जेणेकरून पुढचे सगळे ब्लॉग तुम्हाला येतील आणि ते तुम्ही बघा टाइमवर. ठीक आहे, बाय. मी नाही, वॉशिमचे बाबा घोरत होते. काय बघ, अरे मग मला व्हिडिओ खतम.